आज माझा खूप टाइमपास झाला, कशामुळे पुढे सांगते, पण त्याआधी ना मला या भुईमुगाच्या शेंगा आहे ना वाळत टाकलेल्या होत्या, यातली माती काढून आणि त्या साईडला टाकायच्या होत्या। तर इथं बघा मी ना शेंगा गोळा करून घेतल्या आणि माती असली की शेंगा लवकर वाळत नाही, म्हणून म्हटलं माती काढून घेऊ। आणि बाकीच्या पण भुईमुगाच्या शेंगा मला खुडायच्या होत्या। कसं भुईमुगाला माती खूप येते ना, मग त्या मातीमध्ये ना आपल्या शेंगा वाळत नाही आणि खूप राडा पण होतो। त्यानंतर या दुसऱ्या पाटीभर शेंगा खुडलेल्या होत्या, या पण आहे ना मी दुसरीकडे वाळत टाकल्या। खूप ऊन लागलं होतं, त्यामुळे ना मस्त थंडगार असे द्राक्षे खायला घेतले आणि उन्हाळ्याच्या दिवसात असं काही ना काही खायला लागतंच। आज सकाळपासून घरी नव्हते, त्यामुळे मोटर चालू करायची वेळ माझ्याकडे आली होती, त्यामुळे इथे गेले मी मोटर चालू करायला। मोटर चालू केली, घरी आले आणि दिवसभर नंतर काही शूट केलं नाही। इथे ना 5-5:30ला मला मस्त बनवायचे होते बटाट्याचे वेफर। तर इथे ना मी सगळ्या बटाट्याचे वेफर बनवणार नाहीये, त्यामुळे छोटे छोटे निवडून आणि बाजूला काढले। बाकी बटाटे इथे वेफर बनवायला पाण्यात टाकले आणि वेफर बनवायचे होते, पण मला ना तुरटी सापडाना। अक्षरशः माझा आहे ना अर्धा पाऊण तास तुरटी शोधायला गेला आणि खूप वेळ गेला त्याच्यात। जर घरी असते तर त्यांनी लगेच मला तुरटी आणून दिली असती। अगदी 5-10 रुपयाची गोष्ट आहे, पण माझा आहे ना 1 तास जवळजवळ खाल्लाच त्यांनी। पण असो आता ती सापडली, नंतर मी ना वेफर बनवायला सुरुवात केली आणि याचे मुकल्या हातांना आहे ना वेफर तर काही किसता येत नव्हते, पण किसायचे होते म्हणून चालले होते तिचे प्रयत्न। तर मी तिला करून दाखवत होते आणि तिचं चाललं होतं, मग किसणीला धार पण आहे, म्हटलं हाताला लागल। मग थोडेसे तिने किसले, नंतर मी सर्व काही किसून घेतले आणि मी तिला सांगत पण होते। पण मुलांना कसं काही काही गोष्टी करून बघायच्याच असतात, तसं तिने करून बघितल्या। नंतर आहे ना 2-3 पाण्याने वेफर धुवून घेतले आणि तिला सांगितलं या पाण्यातून त्या पाण्यात टाक, जेणेकरून बटाट्यावरचं सगळं स्टार्च निघून जाईल आणि आपले वेफर पांढरे शुभ्र होतील। तर ती ना मस्त हे काम करत होती। माझे वेफर करून झाले आणि बघा वेफर झाल्यावर आहे ना बराच असा राडा पडतो, एवढे वेफर झाले माझे। पाणी वगैरे सगळं काही मग मला टाकून द्यायचं होतं। 2-3 पाण्याने धुतल्यामुळे ना सगळं पाणी मग एका ठिकाणी करून आणि बाहेर झाडांना मी नेऊन टाकणार होते, तर बरंच सगळं पाणी निघालं होतं। अशा प्रकारे ना माझे वेफर करून झाले आणि पुढं बघा संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त मी ना भात बनवला होता, त्यासोबत आहे ना काळी उडदाची डाळ, त्याला खोबरं आणि हिरव्या मिरचीचं वाटण। त्यानंतर माझ्या पिल्लूनी ना छान अशी शिवाजी महाराजांचा फोटो होता, तो फोटो बघून आणि पेंटिंग केली होती। तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा। बऱ्यापैकी म्हणजे तिच्या मानाने एकदम हुबेहूब पेंटिंग तिने केली होती आणि तिला आहे ना या गोष्टींमध्ये आवड आहे, त्यामुळे आम्ही तिला करून देत असतो। त्यानंतर संध्याकाळी घरी आले, येताना ना वेरूळचे अंजीर आणले होते आणि हे अंजीर आहे ना खायलाही खूप टेस्टी होते। आम्ही खाल्ले आणि उरलेले ना असे मस्त डब्यामध्ये भरून ठेवते, जेणेकरून ते जास्त दिवस टिकतील। त्यानंतर या मनी माऊसोबत थोडी खेळले आणि या व्हिडिओची इथेच एंड केली। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि एक आवडला असेल तर लाईक करा। व्हिडिओ बघायच्या नादात आपण लाईक करायचं विसरतो। चला बाय।